संघर्ष, जिद्द आणि कष्टाच्या बळावर सचिन पिटूक यांची केंद्रप्रमुखपदी निवड. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत शिक्षण क्षेत्रात उमटवला वेगळा ठसा. माणगाव केंद्राच्या केंद्रप्रमुखपदी निवडीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन. प्रतिकूल परिस्थितीला न जुमानता जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रमाच्या बळावर यशाचं शिखर गाठणारे सचिन पिटूक यांची माणगाव केंद्राच्या केंद्रप्रमुखपदी निवड झाली आहे. त्यांच्या या निवडीचे शिक्षण, सामाजिक आणि विविध क्षेत्रांमधून स्वागत होत असून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय. लहान वयातच वडिलांचं छत्र हरपल्यानंतर पिटूक कुटुंबावर संकटाचा डोंगर कोसळला. मात्र त्यांच्या मातोश्रींनी प्रतिकूल परिस्थितीतही अपार कष्ट घेत मुलांचं शिक्षण खंडित होऊ दिलं नाही. प्रामाणिकपणा, स्वाभिमान, मेहनत आणि शिक्षणाची जिद्द यांचे संस्कार त्यांनी मुलांमध्ये रुजवले. आईच्या त्यागातूनच सचिन पिटूक यांच्या यशाचा भक्कम पाया रचला गेला. घरची जबाबदारी सांभाळत त्यांनी शिक्षण पूर्ण केलं. भावाच्या शिक्षणालाही त्यांनी खंबीर आधार दिला. त्यानंतर सातत्यपूर्ण प्रयत्नांच्या जोरावर त्याची सीआरपीमध्ये निवड झाली. या नोकरीतून कुटुंबाची जबाबदारी समर्थपणे सांभाळत त्यांनी आईला आधार दिला. पुढे शिक्षण क्षेत्रात प्रवेश करून त्यांनी प्रामाणिक, कर्तव्यदक्ष आणि विद्यार्थी केंद्रित कार्यशैलीची छाप उमटवली. शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी केलेले प्रयत्न, प्रशासनातील कार्यक्षमता आणि विद्यार्थी शिक्षकांशी जपलेला जिव्हाळा यामुळे त्यांनी वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांची माणगाव केंद्राच्या केंद्रप्रमुखपदी निवड करण्यात आली आहे. सचिन पिटूक यांचा जीवन प्रवास हा संघर्ष, जिद्द आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर यश संपादन करणाऱ्या प्रत्येक युवकासाठी प्रेरणादायी ठरत आहे. प्रतिकूल परिस्थितीतही ध्येयाप्रती निष्ठा ठेवली तर यश निश्चित मिळतं, हा संदेश त्यांच्या यशातून अधोरेखित झाला आहे. त्यांच्या केंद्रप्रमुखपदी झालेल्या निवडीबद्दल सर्वच स्तरातून त्यांचं अभिनंदन करण्यात येत असून पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.